नमस्कार मित्रांनो, मी विशाल थोरे. आपण गेल्या वर्षी वाकी शिवणे या गावामध्ये मायक्रोसन बायो प्लांटची रोपे दिली होती. शेतकऱ्याचं नाव आहे निलेश जाधव आणि ह्या शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आपण आज व्हिजिटला आलेलो आहे. तर आज व्हिजिट केल्यानंतर आम्हाला निदर्शनात आलं की एकदम खूप छान प्रकारे प्लॉट आलेला आहे. की जसे आपल्याला बॉक्स पॅकिंगला फ्रूट लेंथ पाहिजे त्या प्रकारची फ्रूट लेंथ आहे आणि जसे वरची लेंथ आहे तशी खालची लेंथ आहे. वरच्या फणीला 30-32 केळं पडलेले आहेत आणि ऍव्हरेजली 24-25 केळं पडत पडत शेवटच्या फणीला 18 ते 20 संख्या आहे. एखाद्या कुठल्या विशिष्ट कंपनीचं आपण जे नाव घेतो त्यांना ह्या जेवढी खालच्या फणीला लेंथ असते संख्या असते केळांची तेवढी ती वरच्या फणीला असते. पण मायक्रोसन बायो प्लांट्सला केळाची संख्या खूप जास्त पडलेली आहे आणि ह्या घडाचं सिलेंडर टाईप घड आहे, अजिबात बॉक्स टाईप नाहीये. जशी वरची लेंथ आहे तशी खालची लेंथ आहे. फ्रूट क्वालिटी एकदम बेस्ट आहे. अशी फ्रूट क्वालिटी तुम्हाला कुठंच भेटणार नाही. तुम्ही बघा एकाच ठिकाणी नाही तर प्रत्येक ठिकाणी फ्रूट क्वालिटी बेस्ट आहे एकदम. असं पाहायला गेलं तर तुम्हाला एकदम मस्त पैकी बघायला भेटल फ्रूट क्वालिटी. आणि सगळ्यात महत्वाचं याचा बुंदा बिंदा एकदम छान आहे आणि करप्याचा प्रादुर्भाव तुम्हाला कुठं दिसणार नाही. बघा किती छान मस्त बघा, करप्याचा प्रादुर्भाव तुम्हाला कुठं दिसणार नाही अजिबात सुद्धा. आणि महत्वाचं की बाबा आपण ह्या शेतीमध्ये आपण ह्या शेतकऱ्याला किती टन उत्पादन निघतंय अपेक्षित ते मी तुम्हाला सांगतो. आता हा जर गड बघायला गेलं किंवा हा गड बघायला गेलं आणि ह्या गड आम्ही सगळ्या गडांच्या निदर्शनात आलो त्यावेळेस आम्हाला कळलं की 30-35 किलो हे गड पडणार आहे. तर 35 किलो आपण 2500 रोप दिले त्या शेतकऱ्याला. 2500 गुणिले 35 केलं तर 87-88 90 टनापर्यंत उत्पादन अपेक्षित आहे शेतकऱ्याला पण आणि आम्हाला पण. आणि हे 90 टन उत्पादन निघलं तर 20 रुपयांनी जर पकडलं तरी 20 लाखाचं उत्पादन या शेतकऱ्याला निघणार आहे. त्यामुळे शेतकरी पण खुश आहे. आता सध्या तो काय कामानुसार बाहेर गेलेला आहे. पुढच्या वेळेस आपण शेतकऱ्याची पण रेकॉर्डिंग करूया आणि तुमच्यापर्यंत पोहोचवूया. आणि एकदम खूप आणि छान मस्त प्लॉट आहे. ऍव्हरेज म्हणलं तर मायक्रोसनचा नाद करत नाही आणि बॉक्स पॅकिंग लागते. रिकव्हरी का वाढती तर वरच्या फणीमध्ये 30-32 केळ खालच्या फणीला 20-22 केळ येते. त्यामुळे रिकव्हरीला मायक्रोसनचा नादच करत नाही. बॉक्स पॅकिंगला रिकव्हरी खूप महत्वाची आहे. ह्या प्लॉटला रिकव्हरी 90-95-100% रिकव्हरी लागणार. आपल्या इकडे या गावामध्ये रिकव्हरीचा खूप इश्यू असतो. जळगाव सारखी रिकव्हरी आपल्याला लागत नाही. पण मायक्रोसन बायो प्लांट्स लावल्यानंतर तुम्ही कुठल्याही व्यापाऱ्याला विचारा मायक्रोसन बायो प्लांटची रिकव्हरी कशी असती ते तुम्हाला 100% सांगतील की रिकव्हरी त्यांची 100%च लागती. या रिकव्हरी मध्ये तडजोड अजिबात सुद्धा होत नाही. तर खूप छान प्लॉट आहे. तर मी शेतकऱ्यांना रिकमेंड करील की बाबा तुम्ही मायक्रोसन बायो प्लांट्स लावा. खूप छान आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुम्हाला न्यूट्रिशन मॅनेजमेंट करू, आम्ही तुम्हाला रोपं पण देऊ आणि आम्ही तुमचे केळी हार्वेस्टिंग करून पण घेऊन जाऊ. तर शेतकऱ्यांना खूप मोठी चांगली संधी आहे. आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहे. नमस्कार, थँक्यू.